नमस्कार 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 मित्र, मी अवधूत गुप्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करतो तुमच्या लाडक्या कार्यक्रमामध्ये ज्याचं नाव आहे कॉटन किंग. प्रस्तुत खुपते तिथे गुप्ते. आजच्या पाहुण्यांनी लेखणीची किंमत काय असते हे जगाला दाखवून दिलं. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना देशातल्या राजकारणात आपल्या लेखणीच्या बळावर भक्कम स्थान निर्माण करणारे संजय राऊत साहेब. या लिहिणाऱ्या माणसाच्या लेखणीसोबत आता धारदार वाणीचाही सामना विरोधकांना करावा लागतोय. रोखठोक स्वभाव हीच ज्यांची सच्चाई आहे असे माननीय संजय राऊत साहेब यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. ऐसे लोग आते और चले जाते, मैं इसको कचरा कहता हूँ. कचरा जब हवा आती है तो कचरा उड़ जाता है. नजर धारदार माणूस दमदार. आणि परत सांगतो, नारायण राणे माझ्या नादाला लागू नकोस. नजर धारदार माणूस दमदार. जे शाण्याने आम्ही सगळे मूर्ख आहोत काय? राजाचा जिगर पब्लिक फिगर. शिवसेनेचं काय ते आम्ही पाहू. तुम्ही कधीपासून शिवसेनेचे वकील झाला? आता परत बोलतील मी काय भाषा वापरतो. मी वापरतोय का लोक वापरतात? कोण? माझ्यासारखा सभ्य माणूस नाही. आहे खुपते तिथे गुप्तेच्या या मंचावरती. आणि आज तुमच्या येण्याने हा मंच एकदम आता व्हायब्रंट झाल्यासारखं वाटायला लागलं. खुपायला लागलं बरंच. खुपायला अजून सुरुवात आहे. आम्ही तुम्हाला खुर्चीवर बसायचं आहे. अजून ही खुर्ची म्हणजे आमच्या कार्यक्रमाची शान आहे, आमच्या कार्यक्रमाची हिरोईन आहे. तर तुमच्यासाठी ही खुर्ची मी फिरवायची त्यांना विनंती करतो. काय वाटतं या काटेरी खुर्चीबद्दल बघून? काय वाटतंय तुम्हाला? आमचं संपूर्ण आयुष्य काटेरी खुर्चीवरच गेलंय. हे जे सगळं तुम्ही दाखवलेत, खुपणारे आणि घुसणारे, हे आमच्या छातीत पण घुसलेत आणि पाठीत पण घुसलेत. तुम्हाला या खुर्चीवर बसण्याची विनंती करतो. राऊत साहेब, आमच्या या धारदार रविवारी तुमच्यासारखं जोरदार खासदार व्यक्तिमत्व आम्हाला लाभलेलं आहे. तर थेट प्रश्नांकडे येतो. माझा पहिला प्रश्न आहे, असा आरोप होतो की सध्याची राजकारणाची भाषा बिघडवण्यात संजय राऊत यांचा मोठा वाटा आहे. लोकांना ही गोष्ट खुपते. लोकांना खुपू शकतं, पण तो खुपणारा एक विशिष्ट वर्ग आहे. पण आम्ही असेच आहोत ना. लोकांनी आम्हाला असंच स्वीकारलेलं आहे. कोणती भाषा आणि कोणते शब्द कधी वापरायचे हे आम्ही शिकलोय बाळासाहेब ठाकरेंकडून. कारण माझं अख्खं आयुष्य त्यांच्याबरोबर गेलं आहे. त्याच्यामुळे कधी काय टोचायचं, काय बोलायचं, तेच आमचे मार्गदर्शक, तेच आमचे हेडगुरुजी. मी कधीही चुकीचा शब्द वापरलेला नाही. आणि मी जे शब्द वापरले असं म्हणतात ते यापूर्वी अनेकांनी वापरलेले आहेत. पण ते आम्ही इथे का चुकून वापरलं एखादा शब्द बोलण्याच्या ओघास की त्याचं फार मोठं राजकारण केलं जातं. कारण त्यांना संजय राऊत खुपतात. पण आम्ही टिकून आहोत आणि टिकून राहू. महाभारतातला संजय घर बसल्या युद्ध कसं चालू आहे ते सांगायचं. तुमची शिवसेनेच्या अंतर्गत युद्धात काय भूमिका होती? हे बंड व्हायला तुम्ही कारण आहात असा आरोप होतो. प्रत्येक वेळेला अशा प्रकारचं काही घटना घडली की संजय राऊतांवरती आरोप केला जातो. हे काय माझ्यासाठी नवीन नाही. नारायण राणे गेले, राज ठाकरे गेले, आता एकनाथ शिंदे गेले. आमचा संबंध काय? प्रत्येकाची स्वतंत्र कारणं होती. राणांचं कारण वेगळं होतं जाण्याचं. तेव्हाही संजय राऊत किंवा अमुक काय संबंध? राज ठाकरे आमचे मित्रच होते, आजही आहेत. ते गेले तर त्यांच्या लोकांनी आमच्यावर आरोप केले. बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला त्यांच्या घरी पाठवलं त्या दिवशी की हे सगळं त्या दिवशी थांबवता आलं तर पहा. राणेंच्या घरी? नाही ना, आपले राज ठाकरेंकडे.
पण नाही झालं. आता एकनाथ शिंदेचा आमचा काय संबंध आहे? शिंद्यांच्या जाण्यामागची कारणच वेगळी आहेत. बघा, मुख्यमंत्र्यांपासून जवळजवळ त्यांच्यातले 12 ते 13 आमदार जे आहेत त्यांच्यावर ईडीच्या केसेस आहेत, CBIच्या केसेस आहेत. त्यांना धमकावलं, तुरुंगात जाण्यासाठी धमकावलं, त्यांच्यावर रेड्स पडलेले आहे, त्यांना वॉरंट निघालेले आहेत. हे घाबरले. त्यांच्यासमोर प्रश्न होता, जेलमध्ये जायचं आहे की मुख्यमंत्री व्हायचं आहे. आता अर्थात कोण सांगेल मला जेलमध्ये जायचंय? मुख्यमंत्री पदाची ऑफर आहे. जेलपेक्षा मुख्यमंत्री पद बरं. जेलमध्ये आम्ही गेलो आमच्या पक्षासाठी. मला ना एक म्हणजे आम्ही कसं सामान्य माणसं असतो, आम्हाला काय पडद्यामागे चाललेलं असतं माहीत नाही. आमच्यासाठी हे प्रसार माध्यमच आम्हाला पोहोचवतात. अरे आज असं झालं, अरे शिंदे साहेबांनी हे सोडलं, त्यांच्या पाठीमागे 2 आमदार गेले, ती गळती सुरू झाली या बाजूनी. अरे थांबणार कुठे? असं सामान्य माणूस फक्त तोंड आ करून आ वासून बघत होता. तुमची काय परिस्थिती होती? तुम्हाला माहीत होतं? आम्हाला माहीत होतं. 40 पर्यंत माहीत होतं तुम्हाला? तर एक लक्षात घ्या, मला मी सांगतो, याच्या मागचं राजकारण फार घाणेरडं झालं. महाराष्ट्रात शिवसेना राहता कामा नये, महाराष्ट्रात ठाकरेंचं नामोनिशाण राहता कामा नये, असं कारस्थान. आणि एकनाथ शिंदेकडे फक्त 7 ते 8च आमदार होते, हे आम्हाला शेवटपर्यंत माहीत. बाकीचे सगळे आमदार देवेंद्र फडणवीस आणि अमित शहानी फोडले. या सगळ्याचं कारण त्यांना मुंबईवर ताबा हवाय. आता आपण पहिल्या सेगमेंटकडे येणार आहोत, ज्या सेगमेंटमध्ये राऊत साहेब एक बाईट इथे दिसणार आहे आणि मग तुम्ही त्यांना तुमचं जी प्रतिक्रिया आहे ते तुम्ही थेट त्या स्क्रीनवरच्या माणसालाच तुम्ही ती द्यायची. ठीक आहे ना? तर बघूया बाईट कुणाचा आहे. संजय राऊत, तुम्हाला अनेक गोष्टीचा विसर पडतोय. एक संध्याकाळ होती माननीय बाळासाहेब असताना, संध्याकाळी साहेब आवाज ओळखलाय? नारायणराव. जिरणार की जिरवणार? कारण आता खुर्ची आहे फिरणार. फिरवा. साहेबांनी बोलवलं मातोश्रीवर मला, तिथे माशे बसले होते. साहेब म्हणाले, नारायण आपल्याला याला खासदार बनवायचं आहे. अरे ठीक आहे साहेब. याला सांगितलं कागदपत्र घ्या आणि माझ्या ऑफिसमध्ये उद्या या. आणि माशे दुसऱ्याशी आले आणि असं कागदपत्र देताना मी बोला, अहो इलेक्शन रोलमध्ये नाव कुठे दाखवा ना जरा. नाही म्हणे, इलेक्शन यादीमध्ये नाव नाही माझं. नाव नाही तर तुम्ही कसं काय फॉर्म भरणार? फॉर्म भरू शकत नाही. नाही म्हणे, काय करा. आता साहेब मला बोलले, नारायण हा खासदार व्हायला पाहिजे. मी अधिकाऱ्याला काय सांगायचं ते सांगितलं. जाऊन दुसऱ्याची स्कूटीनी होती, त्याचं नाव पुकारलं. लगेच रोहिदास पाटील धुळे, काँग्रेसचे नेते, त्यांनी हात असा वर केला. बोलला असेल हात वर. मी अहोच हाक, दाजी प्लीज हात खाली कर प्लीज. असं नाही, खाली बस. त्याला खासदारकीचं पद जाहीर झालं. भारतात तरी इलेक्शन रोलमध्ये नाव नसेल तर लोकप्रतिनिधी होता येत नाही. याला खासदार मी केला, झालाच नसता. हे माझं पाप आहे बोल. हे महाशय खोटं बोलतात. अच्छा, मी तुम्हाला सांगतो, ते आता केंद्रात मंत्री आहेत. त्यांचं असं स्टेटमेंट आहे की माझ्याकडे मतदार यादीमध्ये नाव आणि नंबर नव्हता. त्यांनी माझा तेव्हाचा फॉर्म स्वतः जाऊन पाहायला पाहिजे की त्याच्यामध्ये माझं मतदार नोंदणी क्रमांक मी दिलेला आहे. त्याशिवाय तो फॉर्म व्हॅलिड होऊ शकत नाही. आणि या वक्तव्यावर त्यांचं केंद्रीय मंत्रिपद जाऊ शकतं, त्यांची खासदारकी जाऊ शकते. कारण ते जे वक्तव्य करतायत त्याच्यामध्ये त्यांनी करप्ट प्रॅक्टिसचा वापर केलेला आहे. हे सांगतायत की मी चुकीचा फॉर्म मंजूर करून घेण्यासाठी करप्ट प्रॅक्टिस इन इलेक्शन, हे त्यांना कळत नाहीये. मी तेच तर म्हणतोय, थोडंसं ज्या पक्षात त्या आहेत आता त्याचा परिणाम त्यांच्यावर झाला असेल. तर शिवडा असं आहे की एकेकाळी आमची दोस्ती होती,
एकत्र आम्ही काम केलं आहे, त्याच्यामुळे त्यांना माफ करतो. चला, माफ करतो या नोटवरती थांबायला हरकत नाही. चला, पुढचा अजून एक बाईट आहे. कोण आहे बघूया काय म्हणतंय. कि संजय राउत ये तो बात है से ऐसा करते था, ये करते हैं. चॅनल लागलं की हे सुरू, कॅमेरा हटला, हा बाकी काय चाललंय, सगळं व्यवस्थित, एकदम व्यवस्थित वगैरे. मग हे कुठून आलं ऍक्शन? मला साहब ने जो किया है, बघू डोळे मोठे बिटे करणार, भुवा बिवा उडवणार बिवणार, किती बोलतो. त्यांच्याकडून नाही शिकलो ऍक्टिंग. जे त्यांना जमलं नाही राजकारणात ते आम्ही करून दाखवलं. नाही पण असे तुमची ऍक्टिंग, त्यांना ऍक्टिंगला वन्स मोर येतो माहिती आहे की त्यांना ऍक्टिंगचा वन्स मोर सगळेच देतात. अजित पवार देत असतील, देवेंद्रजी देत असतील, इतर देत असतील. या बाबतीत त्यांचा कोणी हात धरणार नाही, फक्त ते राजकारणात घसरलं एवढंच. अजून एक आरोप तुमच्यावर होतो ते म्हणजे राजसाहेबांच्या राजीनाम्याचं पत्र देखील तुम्हीच लिहिलं होतं असं लोक म्हणतात. नाही ना, असं या अशा माझ्याविषयी अफवा फार पसरवल्या जातात. त्या काळामध्ये नक्कीच राज ठाकरे आणि आमची जी दोस्ती होती ही जगजाहीर होती. आम्ही एकमेकांकडे अनेक भावना व्यक्त करत होतो. त्यांचंही मनात काय मला माहीत होतं. त्या संदर्भात आम्ही बाळासाहेब ठाकरेंशी या विषयावरती आम्ही चर्चा केलेली आहे. उद्धव ठाकरेंशी चर्चा व्हायची आमच्या, कारण मी दोघांचाही मित्र आहे. असं नाही की दोघेही तितकेच जवळचे होते त्या काळात. किंवा माझ्यावरती आरोप व्हायचा तुम्ही राज ठाकरेंच्या फार जवळ आहात. ते खरं होतं, नाही असं नाही. उद्धव ठाकरे माझी अजूनही चेष्टा करतात, तुझा मित्र. तर हे जे आहे, कुठल्या तरी पुस्तकात कोणतरी छापलं की त्यांचा राजीनामा मी लिहिला, असं पाप मी करणार नाही. राज ठाकरेंनी पक्ष सोडायचं काय कारण आहे? मला वाटत नाही की फार राजकीय कारण आहेत त्याच्यामागे. अच्छा. शेवटी कुटुंबात पडलेली फूट आहे ती. या महाराष्ट्रातल्या पहिला क्रमांकाचं कुटुंब म्हणजे ठाकरे परिवार, सत्तेवर असो अगर नसो. आणि हा शिवसेनेचा परिवार आहे. ज्या बाळासाहेब ठाकरेंनी हा महाराष्ट्र उभा करण्यासाठी, मराठी माणसाला अस्मिता देण्यासाठी, ताकद देण्यासाठी या परिवारानं जो त्याग आणि संघर्ष केला आहे, तो परिवार तुटावा असं कोणाला वाटेल? आणि आमच्यासारख्याने कधीच वाटू शकणार नाही. तुटला दुर्दैव आहे. मला असं वाटतं की ह्याच भावनेच्या टप्प्यावरती ह्या कार्यक्रमाचा भावनेच्या बाबतीतला सर्वोच्च बिंदू असलेला फोन इथे अवतरित झाला पाहिजे असं मला वाटतं. राऊत साहेब, या फोनची महती काय सांगायची वेगळी गरज नाही. आता महाराष्ट्राला उत्सुकता आहे की आता तुम्ही हा फोन उचलून कुणाला फोन लावणार. तुम्ही जे काही तुमच्या मनात ज्या व्यक्तीविषयी बोलायचं असेल त्या व्यक्तीला हा फोन लागणार. तर आम्ही सगळे उत्सुक आहोत. हा जो फोन आहे, अशाच प्रकारचा फोन बाळासाहेबांच्या खोलीत आहे. हो. अच्छा. तिथे बाळासाहेब बसतात, त्याच्या उजव्या हाताला अगदी अशा पद्धतीचाच फोन आहे. म्हणून मला, मी त्या फोनकडे पाहतोय मग. अरे वा. आणि अर्थात मला जेव्हा माझ्या भावना अशा उसळून येतात तेव्हा मला बाळासाहेबांचीच आठवण येते. वा. बरं का. आणि मी बाळासाहेबांशी स्वतःच बोलतो. बोला ना, आम्हाला ऐकायचं. तुम्ही नेहमी निष्ठेला महत्त्व दिलं. निष्ठा ही तुमच्यासाठी सर्वोच्च होती. तुमच्याही काळामध्ये अनेक लोक सोडून गेले, ज्यांना तुम्ही घडवलं, मोठं केलं. आणि मला प्रत्येक वेळेला दिसलं की हा माणूस खरा लोहपुरुष आहे. अजिबात ते विचलित झाले नाहीत. प्रत्येक वेळा तुम्ही बोलत राहिला, मी पुन्हा शिवसेना उभी करेन. ज्यांना जायचंय ते गेले. जोपर्यंत हा मराठी माणूस आणि शिवसैनिक माझ्या भोवती आहे, माझ्या जवळ आहे, तोपर्यंत शिवसेना संपणार नाही. आणि जे गेले ते राजकारणात टिकणार नाहीत. आणि तसंच होताना आम्ही सगळ्यांनी पाहिलं. तुमच्याकडनं आम्ही काय शिकलो? तर संकटाच्या छाताडावर पाय रोवून उभं राहा, डगमगू नका, प्रामाणिकपणा सोडू नका. तुम्ही प्रामाणिकपणे काम करत राहा, लोक तुमच्या पाठीशी येतील. तुम्ही सांगितलेत की शिवसेना सत्तेसाठी जन्माला आली नाही. तुमचं एक अत्यंत आवडीचं वाक्य होतं,
वी आर नॉट बॉर्न फॉर पॉवर, पॉवर बॉर्न फॉर अस. सत्ता आमच्यासाठी, आम्ही सत्तेसाठी नाही आहोत. आणि मला असं वाटतं की आज जे संकट शिवसेनेवर आलेलं आहे, तुमची शिवसेना हे नावच कोणीतरी चोरलं. ज्या धनुष्यबाणाची आपण पूजा करत होता तुमच्या देवाऱ्यात, तो धनुष्यबाण काही महाशक्ती म्हणवणाऱ्यांनी चोरला. आणि केव्हा तरी दगा देतील हे तुम्ही आम्हाला वारंवार सांगत होता. आणि आम्हाला खात्री आहे शिवसेना खरी की खोटी हा जो वाद चालू आहे, आणि नक्कीच सत्य काय आहे, खरं काय आहे तुम्ही पाहताय. मी तुरुंगात असताना मला तुमची फार आठवण यायची आणि मला सारखं वाटायचं की तुम्ही मला यातून बाहेर काढा. आणि मी आलो. तुम्ही माझ्या प्रत्येक कृतीचं समर्थन केलं आणि मला ताकद दिलीत. म्हणून हा संजय राऊत आज या संकटात उद्धव ठाकरेंबरोबर ठामपणे लढतो आहे. बाळासाहेब, जी शिवसेना तुम्हाला अपेक्षित आहे, अभिप्रेत आहे, ती तुम्हाला लवकरच पाहता येईल. तुम्ही फक्त आशीर्वाद देत राहा. जय महाराष्ट्र. मस्त. आणि आता वेळ झालेली आहे ट्रोलर्स राऊंडची. बघूया पहिला ट्रोल काय आहे. मिलिंद नार्वेकर आणि संजय राऊत यांच्यामुळे शिवसेना फुटली. हे पक्षप्रमुख सांगतील ना फुटली का नाही ते. ज्यांना सोडून जायचं होतं त्यांना कारण लागतं. मग आम्ही का पक्षात राहिलो? आमच्यावरती एवढे दबाव, आम्ही जी संकटे झेलली ती कोणी झेलली नाहीत. आम्ही राहिलो ना. पुढचं ट्रोल. संजय राऊत यांच्यामुळे शिवसेनेने शरद पवार यांच्याशी युती केली, नाहीतर असं कधीच घडलं नसतं. तेव्हाची परिस्थिती तशी होती राजकीय. 2.5 वर्षापूर्वी जेव्हा भारतीय जनता पक्षाबरोबर जमलं नाही किंवा त्याने शब्द पाळला नाही, सगळ्यांना माहिती आहे. पक्षप्रमुखच सांगतील त्याविषयी. तेव्हा नवीन समीकरण या राज्यामध्ये हे त्यातून घडलं, त्याला मी जबाबदार नाही. शब्द त्यांनी मोडला म्हणून असं घडलं आणि घडवावं लागलं. पुढचा ट्रोल बघूया आपण. प्रेस कॉन्फरन्समध्ये थुंकण्यासारखे प्रकार करणं लोकांना मुळीच आवडलेलं नाही. मी कुठे थुंकलो? नाही ना. लोकांना वाटतं मी थुंकलो, पण मी थुंकलो नाही. मी संताप व्यक्त केला. उद्धव ठाकरे हे एक ज्येष्ठ नेते आहेत. ते शिवसेनेचे प्रमुख आहेत. मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव सध्याच्या, त्यांचं वय काय? त्यांचं वय आदित्य ठाकरें एवढंच आहे किंवा त्याच्यापेक्षा लहान पण असतं. त्या उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्याच्या या चिरंजीवाला मुलासारखं वाढवलं, सांभाळलं, 2दा खासदार केलं. आपण राजकारणात नसताना, आपली कुवत नसताना 2दा खासदार केलं. तुम्ही त्यांच्याविषयी ज्या भाषेचा उल्लेख संदर्भ देताय उद्धव ठाकरेंविषयी, ते ट्रोलवाल्यांना दिसत नाही. ते काय बोलले उद्धव ठाकरेंविषयी, कशा भाषेत बोलतायत, त्यांना शोभतात. त्याच्यावर तुम्ही आक्षेप घेत नाही. पण संजय राऊतांनी एक भावना, संताप व्यक्त केला, ते तुम्हाला दिसतं. माझ्यासारख्या माणसाची क्रियेला प्रतिक्रिया असते अनेकदा. क्वचित तुम्ही पहा असे प्रसंग एकदा का 2दा घडले असतील, पण ती चीड आहे. कोणाविषयी तुम्ही भाषा वापरता? उद्धव ठाकरेंविषयी. ठाकरेंविषयी ज्यांनी तुम्हाला सर्व दिलेलं आहे, थोडं तरी तुम्ही कृतज्ञता ठेवा. या मॅजिक बॉक्स राऊंडमध्ये आम्ही इथे एक मॅजिक बॉक्स आणतो आणि मग त्याच्यातनं काही वस्तू, काही गोष्टी येतात, ज्यातनं पुढची गंमत घडते. आता आधी मॅजिक बॉक्स आणूया आणि मग पुढची गंमत मी तुम्हाला सांगतो. तर राऊत साहेब, याच्यामध्ये हा जो बॉक्स आहे, हा मॅजिक बॉक्समध्ये कधी वस्तू असतात, पण आज या बॉक्समध्ये आहेत काही फोटो. मी तुम्हाला ते फोटो काढून दाखवणार आणि तुम्ही कमीत कमी शब्दात या फोटोमधल्या व्यक्तीचं भवितव्य काय हे आम्हाला सांगायचं. वा, पुन्हा मुख्यमंत्री होतील. त्यांनाही सांगता येणार नाही त्यांचे भविष्य. आता मंत्रिमंडळ विस्तारात कळेल पुढल्या दिल्लीच्या. आता याचं उत्तर मी गेस करू शकतो पहिल्या उत्तरावरनं.
आक्रमक नेतृत्व, चांगलं भविष्य. येणाऱ्या काळामध्ये ते त्या राज्याचं नेतृत्व करू शकतील, एवढंच मी सांग. पण उद्धव साहेब परत मुख्यमंत्री होऊ शकतील तर हे परत उपमुख्यमंत्री होऊ शकतील असं म्हणाला ना तुम्ही. त्यांचा नावावर विक्रम आहे, सर्वाधिक काळ उपमुख्यमंत्री राहिलेली ती व्यक्ती आहे. त्या विक्रमात भर पडेल. आणि असं आहे की शेवटी राजकारणामध्ये भाग्याला फार महत्व असतं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील असं कोणाला वाटलं होतं का, किंवा ते पद स्वीकारतील असं कधी कोणाला वाटलं होतं का? आम्ही उद्धव ठाकरेंकडे भविष्यातले देशाचे नेते म्हणून पाहतो. अशा वेळेला महाराष्ट्रामध्ये त्यांना संधी मिळेल. पुढील फोटो. मला त्यांचे भविष्य केंद्रात दिसतंय. आता या फोटोबद्दल काय म्हणणं? आहात तिथे सुखी राहा. आहात तिथे सुखी राहा आणि कधीतरी सुखी आहोत ते सांगा. अशा प्रकारे या राऊंडमध्ये चांगलेच मार्क मिळवले आहेत राऊत साहेबांनी. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. आणि आता वेळ झालेली आहे पुन्हा एकदा खुर्ची फिरण्याची. पण यावेळेला जी फिरणार आहे ती राजकीय किंवा राजकारणातल्या इतर कोणी लोकांसाठी नाही. बघूया कोणत्या कोणत्या निकटवर्ती यांनी बाईट्स दिलेत. मला सगळ्यात खुपणारी गोष्ट म्हणजे की तो सकाळी तयार व्हायला खूप वेळ लावतो. साधारण तो घरातनं बाहेर पडेपर्यंत 3 ते 4 वेळा कपडे बदलतो. आणि हा बाईट विदिता आमची विदिता. पुरवा खुर्ची फिरवा. आणि विदिताचं पुढचं म्हणणं काय आहे ते नाही, पण ते कपडे बदलतो. मी पक्ष बदलत नाही कपडे बदलल्याप्रमाणे. कपडेच बदलते. जसे कपडे बदलावे तसे पक्ष बदलत नाही ना. आणि ते बघून आम्हालाच खूप कंटाळा येतो की हा किती वेळा कपडे बदलतोय. तर ती सगळ्यात खुपणारी गोष्ट आहे. मला बाबांची सगळ्यात आवडणारी गोष्ट म्हणजे ते कुठल्याच गोष्टीला नाही म्हणत नाहीत. प्रत्येक गोष्ट ते पॉझिटिव्हली घेतात. आणि दुसरी आवडणारी गोष्ट म्हणजे ते बाहेर कितीही आक्रमक असले तरी ते घरी खूप शांत असतात. खरं आहे. काय सांगा. खरं आहे. मी बघायची म्हणते कपडे बदलायची मला आवड आहे. मी ऑफिसमध्ये 2 वेळा बदलतो. हो का. माझ्या गाडीत असतात कपडे. मला आवड आहे. तेवढीच एक आवड आहे की नीटनेटकं राहायला पाहिजे. हे आम्ही बाळासाहेबांकडून शिकलो सगळं की व्यवस्थित राहायला पाहिजे माणसानं. आपला अपिअरन्स नीट असायला पाहिजे. आणि हो, घरी मी बाहेरचं जे काय सगळं असतं ते मी घरी आणत नाही शक्यतो. अगदीच इमर्जन्सी असेल तर, नाहीतर सगळं राजकारण घराच्या बाहेर. पुढचा बाईट बघूया. संजयचे वडील आणि संजयचे काका वाटते शिवसैनिक होते. घरात शिवसेनेचं वातावरण होतं. आमच्या काळात मार्मिक यायचा, साहेबांचे लेख यायचे, साहेबांचं व्यंगचित्र यायचं, श्रीकांतजींचे जे व्यंगचित्र यायचे, लेख यायचे, ते सगळे तो वाचून सगळं ते फाडून वहीत पुस्तकात त्याची कात्रणं करून ठेवायचा. आणि त्याला ते वेडच लागलं ते शिवसेनेचं. लहानपणापासून लेख लिहायचा तो. मार्मिकला पाठवायचा, लोकसत्तेत पाठवायचा लिहून तो. त्याला लिहायचं खूप हे होतं, पहिल्यापासून आवड होती. आणि एकदा असं झालं की एक काहीतरी एक लेख आला होता चांगला मार्मिकमध्ये. आणि ते ग्रस्त असे आले, जवळजवळ 75-80 वर्षाचे ग्रस्त होते. आणि ते असे शोधत आले घाटकोपरला पंतनगरमध्ये. संजय राऊत करत आले. तर बाजूच्या आमच्या बिटवीन लोकांनी सांगितलं काय इथे राहतात. वरती आले ते ग्रस्त आणि आल्या दाळात उभे राहिले. मला म्हणाले संजय राऊत कुठे आहेत. तर मी म्हटलं संजय राऊत कोण. तर नाही ते लिहितात ते. तर मी म्हटलं तो माझा मुलगा आहे. तर त्यांना बोलवा. मग त्याला बोलवलं वरती. त्यांना वाटलं म्हणजे मोठी एक व्यक्ती कोणतरी असेल. संजय लहान होता, 6वी-7वीला असेल तेव्हा. त्यावेळेस त्याला बघितलं तर आश्चर्य वाटलं. हा मुलगा लिहितो. म्हटलं हा मुलगा लिहितो. तर आम्हाला वाटलं कोणतरी मोठं माणूस असेल असं आम्हाला वाटलं. तर बसले ते, चहा घेतला आणि म्हणाले जाताना त्याला आशीर्वाद देऊन गेले की भविष्यात हा मुलगा खूप मोठा होईल. या वयात एवढं लिखाण करते, त्या भविष्यात हा ते मोठा होईल. काय सांगाल. नाही, खरं आहे. मी शाळेमध्ये असल्यापासूनच माझं
लिखाण विविध मार्मिकमध्ये सतत त्या काळात लिहित होतो मी, इतर वृत्तपत्रात लिहित होतो. म्हणजे मला लिखाणाचं माझं ते अंग होतंच पहिल्यापासून. आणि माझं श्रीकांतजी म्हणजे श्रीकांत ठाकरेंशी फार जवळचे संबंध. अच्छा. हा, खूप जवळ. त्यांच्याकडून मी खूप शिकलो. पण तुमचे स्वतःचे काका देखील आम्ही वडील सगळे आमचं कुटुंब शिवसेनेमध्ये. म्हणजे मी जेव्हा माहीमला राहायचो भंडार गल्लीत, हा भंडार गल्ली हा सगळ्यात मोठा अड्डा शिवसेनेचा. बाळासाहेबांना जी पहिली अटक झाली ती त्याच गल्लीच्या तोंडावर झाली. मोराजीची जी गाडी अडवली आणि उडवलं ते आमच्याच गल्लीचं. मी ते लहान असताना पाहिलंय सगळं त्या तरुणाच्या मध्ये. ते सगळं चित्र, गोळीबार, रक्त सांडलेलं मी पाहिलेलं आहे. माझ्या वडिलांना काकांना पोलिसांनी मारताना पाहिलेलं आहे सगळं त्या आंदोलनात. आम्ही सगळे त्यातूनच आम्ही पुढे आलो ना. माझ्या घरी एक फोटो आहे, त्याच्यामध्ये बाळासाहेब बोलतात आणि मी समोर असा लहान बसून ऐकतोय असा फोटो मी कायम माझ्याकडे असतो. मी सांगतो बघा आम्ही इथे बसलो होतो, आता मी व्यासपीठावर असतो. शिवसेना आमच्या रक्तात आहे बाळासाहेब, ती अशी कोणाला काढता येणार नाही. मातोश्रीवरती पण तुमची जी जवळीक किंवा तुमचा जो अधिकार आहे त्याच्यामध्ये मला वाटतं ह्या जे आमदार 40 गेले त्यांच्यापैकी कॉमनली जर का सगळ्यांना विचारलं एकच जर का कॉमन असेल तर मातोश्रीवरती ठाकरे आणि बाकीचे आमदार यांच्यामध्ये तुम्ही दुवा असण्यापेक्षा भिंत म्हणून उभा राहता असं कधीच नाही. असं त्यांचा आरोप असू शकतो. कधीच नाही. हे जे सगळे आमदार आहेत ते सगळे यातले अर्धे आमदार तर मंत्रीच होते. त्यांना उद्धव ठाकरेंनीच मंत्री केलेलं आहे. भिंत आली कुठे? एकनाथ शिंदे यांच्याकडे इतकी महत्वाची मोठी मोठी खाती दिली, ती का मी दिली? ही उद्धव ठाकरेंनी दिलेली आहेत ना अनेक वर्ष. जी आता सगळे मंत्र्यांची तुम्ही नावं घ्या, आमदार घ्या, हे का आताचे आहेत का आमदार? हे शाखा प्रमुख पदापासून वर गेलेले उद्धव ठाकरेंच्या जवळचे लोक आहेत सगळे. मी पक्षाचा मालक नाही आहे किंवा मी उद्धव ठाकरेंचा मालक नाही आहे, ते आमचे मालक आहेत. जरी आमची मैत्री असली, नातं असलं तरी मी सुद्धा त्यांना माझा सेनापती मानतो. बरोबर. त्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट मी ऐकतो, मला पटो अगर न पटो, पण मी त्यांची प्रत्येक भूमिका मान्य करतो आणि पुढे जातो. हे माझं धोरण आहे, म्हणून मी पक्षात टिकलो. आणि मी काय म्हणतो की राजकारणामध्ये अजून काय मिळायला पाहिजे माणसाला. आम्ही रस्त्यावरचे फाटके लोक होतो. बाळासाहेब ठाकरेंनी जर शिवसेना स्थापन केली नसती या परिवाराने तर आम्ही कुठे असतो? रस्त्यावरच असतो. कुठेतरी बँकेत कारकुनी करून रिटायर झालो असतो. आज मला राष्ट्रामध्ये ओळख आहे. 22 वर्षापेक्षा जास्त काळ मी संसदेचा सदस्य आहे. शिवसेनासारख्या पक्षाचा मी नेता आहे. सामनासारख्या वृत्तपत्राचा मला त्यांनी संपादक केला वयाच्या 28व्या वर्षी. 28. अजून काय मिळायला पाहिजे माणसाला? निष्ठा नको ठेवायला. हे जे सोडून गेले त्यांना माझ्यापेक्षा जास्त मिळालेलं आहे. मंत्रीपद, मुख्यमंत्रीपद, केंद्रीय मंत्रीपद, तरी ते सोडून गेले. मग त्यांच्यावरती आम्ही आसूड ओढायचं नाही तर काय करायचं? आणि आता वेळ झालेली आहे रॅपिड फायर राऊंडची. राऊत साहेब तयार आहात का? हो, फायरला मी नेहमी तयार असतो. हाय शाबास. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ठाम भूमिका घेणारं वर्तमानपत्र कोणतं? सामना की तरुण भारत? सामना. वक्ता म्हणून कोणाचं बोलणं मनाला भिडतं? राज ठाकरे की उद्धव ठाकरे? या प्रश्नाचं उत्तर मी देणार नाही. वक्ता हा वक्ता असतो. अच्छा. आणि प्रत्येक वक्ता आपली भूमिका मांडतो आणि दोन्हीही वक्ते हे तोलामोलाचे आहेत. गेल्या 5 वर्षात कुठे जास्त शिकायला मिळालं? सिल्वर ओक की मातोश्री? मातोश्रीतून मी तर PhD डिलीट सगळ्या पदव्या घेतलेल्या आहेत. नवीन काही शिकण्यासाठी जर कुठे गेलो असेल तर नक्कीच शिकून बाहेर आलो आहे. उद्धव ठाकरेंच्या सगळ्यात जवळ कोण आहे? मिलिंद नार्वेकर की संजय राऊत? याचं उत्तर मी कसं काय देऊ? जवळ असणं म्हणजे नुसतं शरीरानं जवळ असणं नाही. प्रत्येकाच्या एक भूमिका आहेत, त्या भूमिका पार पडतो. पण मला नक्की वाटतं की आम्ही दोघे मनानं खूप जवळ आहोत. अरे वा. आवडते मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस की एकनाथ शिंदे? अर्थात फडणवीस. अच्छा. फडणवीसांचा मुख्यमंत्रीपदाचा काळ हा चांगला काळ होता. पण तुम्ही म्हणाल या दोघांपेक्षा जर मला तिसरा मुख्यमंत्री म्हणाल तर मी बॅरिस्टर अंतुलांचं नाव नेहमी घेतो. अरे वा. बॅरिस्टर AR अंतुले हे माझे सगळ्यात आवडते मुख्यमंत्री होते. पण आता या 2 नावातलं म्हणाल तर नक्कीच देवेंद्र फडणवीस. अरे वा. कुठल्या पुतण्याची भूमिका जास्त योग्य वाटते? काकांचा पक्ष सोडून गेलेले राज ठाकरे का पुन्हा काकांच्या पक्षातच आलेले अजित पवार? प्रत्येकाचं राजकारण हे काकांच्या नावावरच चाललेलं आहे. काकांच्या नावाशिवाय दुसरं काही नाही कुठेच. कारण दोन्ही काका हे श्रेष्ठ आहेत. पण राज ठाकरे यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केलाय महत्वाचं आहे. स्वतःचा पक्ष स्थापन करून चालवणं राजकारणात हे सोपं नसतं. त्यांनी स्वतःचा मार्ग निवडला, स्वतःचा पक्ष स्थापन केला, त्याच्यामुळे त्यांना मी जास्त मार्ग देतो. आणि अशा प्रकारे 6 पैकी 6 प्रश्नांची उत्तरं अतिशय छान दिलेली आहेत. त्यामुळे ही राऊंड चांगल्या मार्कांनी जिंकलेत असं म्हणायला हरकत नाही. तुमच्या सामन्यातल्या दिवसाची तुम्ही आठवण काढलीत. मलाही अगदी ते ताजं आहे माझ्या डोक्यामध्ये. राजकारणी झाल्यापासून सच्चाई मित्र हो सच्चाई नावाचा एक कॉलम राऊत साहेब चालवायचे. तर राजकारणी झाल्यापासून सच्चाईसाठी प्रसिद्ध असणारे संजय राऊत पहिल्यासारखे सत्याची बाजू घेणारे, सच्च्या कार्यकर्त्यांची बाजू मांडणारे राहिले नाहीत असं लोकांना वाटतं. चुकीचं आहे. नक्की सच्चाई हा जो सामन्यातला स्तंभ होता हा खूप लोकप्रिय होता. सामान्य माणसांचे प्रश्न त्यातून सोडवण्याचा मी प्रयत्न करत होतो. माझी कायम भूमिका आहे की वृत्तपत्र ही ताकद आहे. मी जेव्हा खासदार झालो तर लोक माझ्याकडे यायचे, प्रश्न घेऊन यायचे. मी म्हटलं ठीक आहे, मी तुम्हाला पत्र देतो, तुम्ही जा. नाही म्हणायचे, सच्चाईत लिहा. ही ताकद होती लेखणीची. नंतर तो विषय मी म्हणजे असं वाटलं की आता आपण राजकारणामध्ये आहोत, आता आपण लोकांचे प्रश्न अनेक व्यासपीठावर सोडवू शकतो. तरी लोकांचा आग्रह आज आहे की तुम्ही सच्चाई परत लिहायला सुरुवात करा. खरंय, तोच मांडायचा प्रयत्न करतो या मंचावर. आणि मी या मंचावर सांगतो मी सच्चाई परत सुरू करेन. अरे वा. मग आता तुम्ही जेव्हा सच्चाईकडे परत जाण्याचा विचार करत आहात त्यावेळेला मला तुम्हाला विचारावं असं वाटतं की तुमच्या वेळची त्यावेळची जी पत्रकारिता आणि आत्ताची जनरल तुमची नाही आत्ताची पत्रकारिता ह्याच्यामधला जो फरक पडला याबद्दल तुम्ही काय सांगाल? नक्कीच फरक पडला. तेव्हा खरोखरच पत्रकारिता होत होती. आत्ता जरी तुम्ही सकाळी आमचे बाईट पाहत असाल, मी त्याला पत्रकारिता मानत नाही. त्यात अभ्यास नाही आहे फार. त्याच्यामुळे पत्रकारितेमध्ये आता जी नवीन पिढी आली आहे त्या अभ्यासात कच्ची आहे. त्यांना कष्ट नको. राजीव गांधीची हत्या झाली तेव्हा मी बिहारमध्ये रिपोर्टिंग करत होतो. आरा नावाच्या एका गावात. आरामध्ये माझ्या डोळ्यासमोर बूथ कॅप्चरिंग सुरू होतं, फायरिंग सुरू होतं, बूथ कॅप्चरिंग सुरू होतं, बूथ लुटले जात होते. त्याही परिस्थितीत आम्ही फोटो काढले तिकडे. आणि तेव्हा ती इंडियन एक्सप्रेसच्या देशभरातल्या सगळ्या वृत्तपत्रामध्ये बूथ कॅप्चरिंगची मेन स्टोरी झाली होती. तुम्ही तुरुंगात गेल्यावर शरद पवार त्या विषयावर फार बोलले नाहीत, तुमची बाजू जोरदारपणे मांडली नाही, ही गोष्ट खुपली का? नाही. मी तुरुंगात गेलो तसे पवार साहेबांच्या जवळचे त्यांच्या पक्षातले अनिल देशमुख तुरुंगात होते, नवाब मलिक तुरुंगात होते. मी तर गेलोच, पण बाजू मांडणं म्हणजे काय सरळ सरळ अन्याय आहे. हे त्याने अनेकदा सांगितलं आहे की खोट्या प्रकरणात त्यांना गुंतवलं आहे. शेवटी आम्ही राजकीय सुडाचे बळी ठरलो. की सरकार बनतंय, सरकार पडतंय, अशा वेळेला संजय राऊत बाहेर राहता कामा नाही. हा माणूस बाहेर राहिला तरी सरकार जे नवीन घडतंय किंवा नवीन जे काय चाललंय आहे फोडाफोडी त्याला कुठेतरी हा लढत राहील. त्याला आत टाका, उसको अंदर डालो, असा दिल्लीचा आदेश आहे. उसको अंदर डालो. आणि 24 तासात मला कोणती केस माहीत नाही, कोणतं प्रकरण माहीत नाही. ईडीचे अधिकारी सकाळी आले 7 वाजता, धडाधड रेड्स पडल्या. संपूर्ण मी जिथे राहतो ती जागा, तो संपूर्ण परिसर सीलबंद केला. जणू काय त्या कसाबलाच पकडायला आले, अतिरेक्यांना पकडायला आले. अशा पद्धतीनं घुसले. मी म्हटलं हे आता चालूच राहणार आहे. मी तर अधिकाऱ्यांना म्हणालो
ये नौटंकी बंद करो, मुझे मालूम है तुमको मुझे अरेस्ट करना है. घेऊन चला ना आता, कशाला हे सगळं चाललं आहे, सामान उडवताय, हे फोडताय, ते फोडताय. म्हटलं तुमचं फार चुकीच्या माणसाबरोबर तुमचा आता संबंध आलाय, मी गुडघे टेकणार नाही. म्हटलं आप अरेस्ट करो, म्हटलं मैं अभी आपके साथ आ रहा हूँ. राऊत साहेब, या आत्ता जे मला इमोशन वाटतंय त्यानुसार मला तुम्ही तुरुंगातल्या दिवसांबद्दल सांगा ना. तुरुंगात जाणं ही काय चांगली गोष्ट नाही ना. नाही, पण खासदार म्हणून एक वेगळी वागणूक मिळते का अजिबात नाही. तुम्हाला? बघा, तुरुंगातचे अनुभव जे असतात हे त्याचं स्मरण करू नये अशा प्रकारच्या त्या आठवणी असतात. आणि काही तुरुंग अत्यंत भयंकर असतात, त्यातला ऑर्थर रोड तुरुंग. तुम्हाला एक एक मिनिट जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो. 1 मिनिट गेला, दुसरा, तिसरा, 1 तास म्हणजे 100 दिवस असे तुम्हाला दिवस काढायचे असतात. तुम्हाला 8-10 दिवस माणूस दिसत नाही. आम्हाला तर अंडासेरमध्ये ठेवलं होतं. तिथे कसाब होता, अबू जिंदाल होता, तिथेच आम्ही होतो. तुम्ही अनेक गोष्टी बाहेर येतात तेव्हा विसरता, नावं विसरता आपल्या जवळच्या लोकांची, कारण आपला संपर्कच नसतो अनेक गोष्टी. जो माणूस मला रोज भेटतोय, अवधूत मला भेटतोय, पण मला आठवत नाही तो, त्याला तुरुंग म्हणतात. तुम्ही विसरता सगळं. ती परिस्थिती तुम्हाला स्मृती तुमची नष्ट करते. मला या 100 दिवसांबद्दल ना तुमच्या कन्येकडून ऐकायला खूप आवडेल की बाबा ज्यावेळेला तिथे तुरुंगात होते त्यावेळेला घरी काय परिस्थिती होती, तुम्ही कसं सगळ्यांनी फाईट केलं या संकटाशी? त्यावेळेचा एक प्रसंग मला जो आठवतोय तो मी सांगते. मला वाटतं बाबाला जाऊन आय थिंक म्हणजे तुरुंगात जाऊन 1 आठवडा वगैरे झाला असेल. आणि त्या 1 आठवड्यामध्ये असं बाबाला सवय आहे दुपारी फोन करायची घरी, म्हणजे आम्हाला किंवा आईला, ताईला, की जस्ट असंच एक चौकशी करायला की तुम्ही जेवलात का किंवा तुमचा काय प्रोग्राम आहे वगैरे. तर त्या 1 आठवड्यामध्ये साधारण त्यावेळेला जेव्हा असं माझा फोन वाजायचा तेव्हा मला असं वाटायचं की बाबांचा कॉल आलाय. तर तो मला आठवतो अजूनही, की त्यावेळेला मला असं वाटायचं की बाबांचा फोन आला आणि मी पटकन फोनकडे धावत जायची की बाबांनी कदाचित चौकशी करायला फोन केला. किती हृदय आहे. तुरुंगामध्ये तुम्हाला कोणाला भेटता येत नाही. आठवड्यातून एकदा एक दिवस असतो, मुलाखतीचे दिवस म्हणतात त्याला, आणि तो सगळ्या कैद्यांसाठी सारखा असतो. तेव्हा कसं असतं की आपण जायचं, उभं राहायचं, एक अशी काचीची एक भिंत असते आणि समोर मग आपले नातेवाईक असतात, ते समोर येतात, मध्ये काचीची भिंत असते आणि फोनवरती आपण बोलायचं असतं. तुमच्या पत्नीनी कसं काय हे ह्या सगळ्या संकटांना त्यांनी तुम्हाला तिचं अर्थात तिचं तर महत्व आहेच, ती खंबीरच आहे. तिने जास्तच सहन केलंय सगळं. ती शिक्षिका म्हणून काम करत होती, आता ती रिटायर झाली. तिला किती भोगावं लागलं असेल, पण तिने मुलांना सांभाळणं, त्यांना धीर देणं, म्हणजे आपल्या मनातल्या भावना काही असल्या तरी त्या प्रत्यक्ष चेहऱ्यावर न आणणं, प्रत्येक वेळेला कोर्टात मला भेटायला येणं आणि मला धीर देणं. बरं, मीच त्यांना धीर देत होतो. जेव्हा जेव्हा मी कोर्टात तारखेला येतो माझ्या चेहऱ्यावर तुम्ही पाहिला असेल की मी लग्नाला आल्यासारखा येत होतो. काय करणार, मी व्यवस्थित आतमध्ये माझं रेग्युलर कपडे घालून बाहेर पडायचो, जॅकेट असेल, जण मी सामनातच चाललोय, सेनाभवनात चाललोय. आतमध्ये गेल्यावरती परत मी कैदी आहे. पण सगळी मुलं भेटायला यायची, पत्नी भेटायला यायची, तिचं कौतुक आहे. कौतुक आहे. तुमची जोडी जी आहे ही आमच्या जे आमचे प्रायोजक आहेत त्यांच्या अनुरूप संस्थेसारखी अतिशय अनुरूप अशी जोडी तुमची आहे. हो. पण ह्या सगळ्या संकटांच्या काळामध्ये या राजकीय वादांचा त्या तुमच्या रिलेशनशिप वरती परिणाम झाला का? मला आहे तसं स्वीकारलंय ना सगळ्यांनी. त्यांनी कधी कटकट नाही का की असं तू आतमध्ये जाणार असाल तुम्ही जर का असेल? नाही तर जाऊ दे. किंबहुना त्या सगळ्यांचं म्हणजे माझी मिसेस जी वर्षा आहे ती, किंवा मुली असतील, माझा भाऊ असतील, माझे एक भाऊ तो माझा आमदार आहे, सगळ्यांना माहित होतं की मी गुडघे टेकणार नाही. माझ्या स्वभावात मी वाकणार नाही, मी शरण जाणार नाही, काही झालं तर मी मरण पत्करेन, हे त्यांना माहीत होतं. त्याच्यामुळे त्यांनी मला सपोर्ट केला की तू जसा आहे तसाच तू वाग. तुझी जी हिंमत आहे ती आमची हिंमत आहे सगळ्यांची.
त्यांनाही ते आवडलं नसतं. विचारा, त्यांनाही ते आवडलं नसतं की आपल्या बापानं शरणागती पत्करली, माझ्या नवऱ्यानं शरणागती पत्करली, हे त्यांना आवडलं नसतं. जाता जाता आमचा शेवटचा प्रश्न आमच्या प्रायोजकांकडनं अर्थात कॉटन किंगकडनं, की असं नक्की काय खुपलं म्हणून तुम्ही स्वतःला इतकं टफ बनवलं? दुसरा पर्याय नव्हता. मी ज्या संघर्षातून पुढे आलो, टफनेशिवाय हा संघर्ष होऊ शकत नाही. आणि मला ज्या माणसांचा सहवास लाभला, राजकारणामध्ये असेल, पत्रकारितेमध्ये असेल, ते सगळी ह्याच पद्धतीची माणसं होती आणि त्यांच्याकडनं मी घेत गेलो सगळं हे. आणि जर एखाद्या सामान्य माणसाला टिकायचं असेल या वादळात, तर टफ व्हावं लागतं. संजयजी, तुमच्यासारख्या आतून हळुवार, संवेदनशील पण बाहेरून टफ अशा व्यक्तिमत्वाला आमचे प्रायोजक कॉटन किंगतर्फे एक ॲक्वा टफ भेट. धन्यवाद. खरंच हा तुमचा ॲक्वा टफ प्रवास आमच्यासाठी खूप खूप प्रेरणा देणारा ठरलेला आहे. आणि तुमचा पुढील प्रवास असाच आनंदी आणि आरोग्यमयी राहावा ही इच्छा व्यक्त करताना आम्ही तुम्हाला देत आहोत आमचे प्रायोजक अमृत नोनीतर्फे एक गिफ्ट हॅम्पर. आणि आठवण करून देतो की पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी याच वाहिनीवर याच वेळी तुमच्या लाडक्या कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे कॉटन किंग प्रस्तुत गुप्ते तिथे गुप्ते.